मी आलो रावसाहेब भाऊजी यांच्या शेतावर. मोठं शेत आहे त्यांचं. इथं 60 ते 70 गायी आहेत मोठ्या या शेतामध्ये. माझं सगळं लहानपण यांच्यासोबत गेलेलं आहे. आजोबांचा मी लाडका होतो. रावसाहेब भाऊजी, माझे आजोबा तुकाराम जोशी. माझे आजोबा तर स्वातंत्र्य सैनिकच होते हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये. आणि दैनिक मराठवाडामध्ये व्यवस्थापक या पदावर होते. अनंतराव भालेराव जे मराठवाडा हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते होते, त्यांच्याबरोबर आजोबांनी काम केलेलं आहे. अंबड तालुक्याची त्यांच्यावर जबाबदारी होती संघटक म्हणून. चला आता रावसाहेब भाऊजींचं शेत जरा बघू आणि गोशाळेलाही भेट देऊ. रावसाहेब भाऊजी आता नाही आहेत, पण त्यांचं शेत आणि गायी मात्र भरपूर आहेत तिथे. हो का, गायी बसलेल्या आहेत तिथे. मोठं शेत आहे त्यांचं. इथं घर आहे त्यांचं. हे रावसाहेब भाऊजींचं घर. आत्ताच जन्मलेली गायींची पिल्लं आहेत. ही 2-2 महिने 3-3 महिन्याची पण नसतील. नमस्कार. काय म्हणता? कापूस पडलेला आहे इथे. मागचं आपलं हे काय झालं? गाई कुठे गेल्या मागच्या? आहेत ना. हां, कुठं गोशाळा? तिकडून आहे का? रस्ता आहे ना इकडं? हे कांडप यंत्र आहे का इकडं? इकडं कांडप यंत्र आहे. कांडप यंत्र मग नाही, हे कांडप यंत्र आहे ना इथं. कुट्टी मशीन मध्ये तर. हा, कोणतं काय म्हणतात? कुट्टी गवत काढायची कुट्टी मशीन. हे काय बांधकाम चालू केलं आता इथं? हे आता मोठं बांधकाम चालू आहे. काय इथे राहायला केलं नाही? राहायला तर आहे, जागा भरपूर आहे आपली. इथं गोशाळा तयार करण्यात आलेली आहे. हा, गोशाळा आहे ना सावरगावची. बघा, गोशाळेतला गाई काही करत नाही ना. म्हणजे नेहमीच होते. जाऊ ना बिंदास आतमध्ये. ही रावसाहेब भाऊजींची गोशाळा आणि त्यांच्या गाई. साठ ते 70 गाई आहेत संपूर्ण. आणि शेतीची जागा आहे खूप मोठी आहे. किती एकर आहे आपलं हे टोटल? 12 एकर. सोलर पण करता वाटतं. आलंय का सोलर? सोलर आलाय बघा. आता सोलरवर काय काय चालणार? लाईट चालणार, पंप, ते मोटर चालणार. हा, इरीची. हो का? गाईसाठी. हो, गाई तर गाईच महत्वाची ना आपल्या. हा, गाईसाठी. किती? 60-70 आहे ना? हो, 70 गाय. 70 गाय आहेत. हो. आता इथं काय खोल्या वगैरे करणार का? हा, 2 मजली. शिशी मंडळ. अच्छा, ठीक. हे आपलं शेतकरी. तर शेतकऱ्यात काही नसेल ना? हा, नाही. हा, आता पण नाही ना. हां, पाणी नाही. हे काय योगीचंद्र तलाव. योगीचंद्र तलाव शेततळ.
अशी ही आमच्या रावसाहेब भाऊजींची शेती आणि त्यांचं वैभव. 60 ते 70 गायी आहेत त्यांच्या. आता शेतात काय पिकतंय का? शेतात सध्या उन्हाळ्याचं काय नाही, काहीच नाही सध्या. नाही. पाऊस पडल्यानंतर पाऊस पडल्यानंतर गाईला गवत करायचं. हां. हो. या सर्व मोठ्या व्यक्तींच्या सहवासात माझं अर्ध आयुष्य गेलेलं आहे. चला औंढा नगरातला